पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चहा चांगलं जमायला लागलाय हो तुला आता। थँक्यू पप्पा। ऍक्च्युली हे नेहामुळे शक्य झालंय। आय नो मी नेहाची जागा कधीच घेऊ शकणार नाहीये, ती मला मिळणारही नाही। पण या घराची मोठी सून म्हणून मी या घरातल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते। नेहाच्या अशा अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी मी नाही भरून काढू शकत। मी प्रयत्न केले तरी। अरे परी ये बाळ ये। अगं राहू दे पाय नको पडू। असं रडायचं नाही। प्रेम म्हणतो असं रडलेलं आईला आवडणार नाही। आईचं लक्ष आहे आपल्याकडे। बरोबर आहे त्याच। तू काही खाल्लं का सकाळी? शाळेत चालली ना? सावकाश जा। फ्रेंड बाहेर वाट बघत असेल। जा। बाय डार्लिंग, टेक केअर। ओके नेहा गेल्यापासून परी खूप शांत शांत झाली पप्पा। हसणंच विसरलीये ती। दिसतंय मला ते। आजूबाजूला कितीही माणसं असतील ना, की कितीही लाड केले तरी शेवटी आई ती आईच। तिची पोकळी कधीही भरून निघणार नाही। आता कसं काय करायचं या पोरीचं मला काही कळतच नाही। पप्पा ऍक्च्युली ना मी परीसाठी 1-2 ऑनलाईन क्लासेस लावले होते, तिला एनरोल केलं त्यात। आणि संध्याकाळी गार्डन मध्ये घेऊन जाते पिकूशूला आणि तिला पिकूचू खेळत असतो, ती असते तिथे त्याच्याबरोबर, पण लक्ष नसतं तिचं, रमत नाही ती पिकूचू बरोबर। मला तुम्हाला एक विचारायचं होतं, म्हणजे मी असं वाचलंय कुठेतरी की डान्स इज अ गुड थेरपी आणि परीला आवडतं नाचायला। सो आपण तिला एखादा डान्स क्लास लावावा का? म्हणजे नेहाच्या या अचानक जाण्याने तिला जो जबरदस्त मानसिक धक्का बसलाय, जो मानसिक ताण आलाय, त्यातून बाहेर पडायला कदाचित तिला मदत होईल। आणि तिला हे आवडलं ना, यात मन रमायला लागलं तिचं, तर आपली पूर्वीची परी परत मिळेल कदाचित आपल्याला। चांगली एक कल्पना। तुझ्या ओळखीचं कोणी आहे का असं शिकवणारे डान्स? असेल तर बघ ना, म्हणजे आपण। ओके पप्पा, थँक्यू सो मच फॉर द परमिशन। गुड मॉर्निंग यश। आजची आपल्या कामाची यादी तयार आहे। पहिली आपली मीटिंग आहे मेहता अँड सन्स बरोबर, त्याच्यानंतर एसके फायनान्स बरोबर आपले पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्या संदर्भातल्या फायनान्सची मीटिंग आहे, आणि मग एक लंच मीटिंग सुद्धा आहे गुजरातींबरोबर। आणि पहिली मीटिंग आत्ता सुरू होती, मी लॉग इन कॅन्सल करून काय? पहिली मीटिंग कॅन्सल करून टाक, माझी एक स्पेशल मीटिंग आहे। तुला आधी नाही का सांगता येत रे यश? इतकी महत्वाची मीटिंग आहे ती
ती अशी ऐन वेळेला कॅन्सल करणं म्हणजे किती ऑकवर्ड आहे, किती तोंडावर पडल्यासारखं होतं ते. आय नो, आय एम सॉरी. मला कळतंय तुझी महत्वाची मीटिंग आहे, पण जी माझी मीटिंग आहे ती पण खूप महत्वाची आहे. काय बोलला? ठीक आहे, आता मला सांग, मी लॉग इन करतो. कुणाबरोबर मीटिंग ही? नाही, ती ऑफलाईन आहे आणि इथे केबिन मध्येच होणार आहे. ऑफलाईन मीटिंग आहे, महत्वाची आहे, केबिन मध्ये. तू काय बोलतोयस? कुणाबरोबर आहे मीटिंग? काय बोलतोयस तू? माझा एक लंगोटी यार आहे, समीर. त्याच्या बरोबर आहे आत्ता. त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. ही अशी मस्करीची वेळ नाही. आपण मस्करी करत नाहीये मी समीर. मला बोलायचंय तुझ्याशी महत्वाचं. इतक्या सगळ्या महत्वाच्या मीटिंग्स कॅन्सल करून आत्ता आपल्यामध्ये बोललं जावं असं महत्वाचं काय? अरे एक मीटिंग कॅन्सल केली ना, दिवसभराचं सगळं शेड्यूल कोलमडतो. तुला माहिती आहे ते काय? पण नेहा, आज जे काय तू बाहेर केलंस ते कळलंय मला. त्या एम्प्लॉई बरोबर तू जे काय वागलास, मी नाही बघू शकलो. नेहाच्या जागेवर कोणी बसलेलं आणि त्या डेस्कवरती कोणी बसलेलं मला चालणारही नाही, मला ते सहनही नाही होणार. तो डेस्क आता रिकामा झालाय समीर. काय म्हणालोस? तो बाहेरचा नेहाचा डेस्क रिकामा आहे? तो रिकामा नाहीये यश. तो डेस्क नेहाच्या आठवणींनी भरलेला आहे. अजूनही तिच्या असंख्य आठवणी त्या डेस्कवरती आहेत. तू म्हणतोस तो रिकामा आहे? मला ना तुझा ऍटिट्यूड पटतही नाही आणि पचतही नाही. अजूनही मला बाहेर काचेतून पाहिलं की असं वाटतं मला आधार देणारी माझी बहीण तिथे असेल, ती दिसेल. तिचं असणं नसणं, तिचं मन लावून काम करणं, मी गेल्यानंतर माझ्याकडे प्रेमाने बघून हसणं, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत माझ्यासाठी. आणि तू म्हणतो तो डेस्क रिकामा आहे? नाही, ती अजूनही तिथे असेल असं वाटतं मला. आय जस्ट कांट गेट ओव्हर इट. आय नो इट इज डिफिकल्ट समीर. I know it, but life goes on, and you have to move on. तू झालायस का मूव ऑन? Of course. माझ्याकडे काही ऑप्शन आहे का? नेहा माझं पास्ट आहे आणि परी माझं प्रेझेंट, माझं फ्युचर, माझं सगळं काही आहे. मी जर का नेहामध्ये अडकून बसलो ना तर मी परीचं काही नाही करू शकणार. म्हणून काय मग आपल्या माणसाला विसरायचं का? मग त्याला मनातून काढून टाकायचं? सतत इमोशनल होऊन पण नाही चालत समीर. थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं. प्लीज तूही थोडासा प्रॅक्टिकल हो. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण नंतर हळूहळू. मीही विसरेन नेहाला तुझ्यासारखा, हो ना? हे बघ समीर, लाईक आय सेड, सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण नंतर नंतर मन वर्तमान स्वीकारू लागतं. भूतकाळातले जखमा भरून निघतात. गोष्टी हळूहळू येऊ लागतात रुळावर. माझ्याकडे बघ ना, मला वाटलं नव्हतं मी या गोष्टीतून सावरीन, but I'm fine now. Yes, I can see that you are absolutely fine. असा वागतोयस यश तू की नेहा नावाची कोणी व्यक्ती तुझ्या आयुष्यातच नव्हती, माहितीच नाहीये तुला. कसा बोलतोयस, कसा वागतोयस तू यार. आय एम सॉरी, माझं बोलणं तुला रूढ वाटेल, पण मला हे नाही जमणार यार. मी जेव्हा जेव्हा भविष्यात या काचेतून बाहेर बघेन ना, मला माझी बहीण दिसेल यार. आठवणींनी माझं मन भरून येईल. ती गेलीये पण मला माझ्या मनात तिच्या आठवणींची शिदोरी आहे आणि ती भविष्यातही मला जपायला आवडेल. मला हे नाही जमणार. आय एम सॉरी, तुझी जगायची फिलॉसॉफी फार वेगळी आहे आणि माझी फार वेगळी आहे. कदाचित माझी तुला पटणार नाही आणि तुझी तर मला कधीच पटणार नाही. नक्की जमेल ना तुला? नाही आताच सांगा, कारण नंतर यू टर्न नाहीये. मग म्हणशील मला जमणार नाही, तर ही कारणं नको आहेत नंतर. हां बरं, तुझा ॲड्रेस पाठव. नाही पाठवू नकोस, तू सांग मला, मी ऐकते. ओके, आलं लक्षात. मी येईन तुला भेट. प्रत्यक्ष भेटून मी तुला सविस्तर सांगतेय. ठीक आहे, बाय. कोणाशी बोलत होतीस आणि कोणाला भेटायला जाणार आहेस? हे बघ सिम्मी, पुन्हा असं काही करू नको ज्याने. सत्यजित,
नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही प्लीज भलता सलता विचार करू नका. परीसाठी टीचर शोधते मी, तिच्याशी बोलत होते. हो, पण तू भेटायला जाणार आहेस मी ऐकलंय. हो बरोबर आहे, मी तिला भेटायला जाणारच आहे. अगं पण प्रत्यक्ष भेटायची काय गरज आहे? कमॉन सत्यजित, परीला डान्स शिकवायला कोणीतरी आपल्या घरी येते. मग ती मुलगी कशी आहे, कोण आहे, कुठे राहते, सगळं बघायला नको का? उद्या काहीतरी वाईट साईड घडलं ना तर त्याचं सगळं खापर या सिमीवर फुटेल. नाही तेव्हा लोक असा विचार करणार नाहीयेत नेहानंतर तिने हे घर किती समर्थपणे सांभाळ. बाकीच्यांचं सोडा, तुम्हालाही अजून माझा संशय. सिम्मी, सॉरी ना सिम्मी. हे बघ, माझा तुझ्यावर संशय नाहीये ग, पण तुला असं बोलताना ऐकलं ना आणि अनावधानाने मी बोलून गेलो. खरं सांगू का, तू परीची जी काळजी घेतेस ना त्याचं खरंच कौतुक वाटतं मला. मलाच नाही, पप्पांना सुद्धा वाटतं. खरंच सांगतोय, त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय तुझ्यातला बदल त्यांना आवडतोय. सिम्मी, एक रिक्वेस्ट होती. तू नेहानंतर ना हे घर खूप उत्तम प्रकारे सांभाळलेस. थँक्यू. पण प्लीज परीला यातून बाहेर काढ. खूप एकटी पडली आहे ती. त्या चेहऱ्यावरचं हसू तर गायबच झालंय. खूप वाईट वाटतं का तिच्याकडे बघून? प्लीज काहीतरी कर आणि तिला यातून बाहेर काढ प्लीज. डोंट वरी सर, मी फक्त परीलाच नाही, माझ्या यशलाही यातून बाहेर काढ. नक्की. थँक्यू. टायरिंग डे टुडे, पण आजचा दिवस ना खरंच खूप छान गेला. पहिला तिची आवडती फ्रँकी करून दिली होती मी डब्यामध्ये आणि तिला इतकी आवडली. सगळ्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर केली तिने बाय द वे. डबा संपून आली होती घरी बाय द वे. पॅट ऑन माय बॅक. तुला माहिती आहे, आणि ऑफिसमध्ये आज समीरनी कमालच केली. म्हणजे आज एक नवीन एम्प्लॉई जॉईन झाला. आता त्याला काय माहिती ना की एक असा स्पेशल डेस्क आहे ज्या डेस्कवर कोणी बसू शकत नाही, कोणाला बसायचा अधिकार नाहीये. तो बिचारा त्याच डेस्कवर बसला. तो बसला म्हटल्यावर समीर त्याच्यावर एवढा चिडला. अजूनही सावरला नाहीये का तो? मिस करतो तुला. तोच काय, सगळेच मिस करतात तुला. तुला माहिती, आज सकाळी मी परीला इंजेक्शन द्यायचंच विसरलो यार. तिने आठवण करून दिली मला. आपली फ्रेंड, इंजेक्शन. खूप जबाबदार झाली आहे ती. तू गेल्यापासून तर अचानक मोठी झाली. तू असताना तू तिला आईचं, वडिलांचं, दोघांचंही प्रेम दिलंस. खूप छान वाढवलंस नेहा. पण मला नाही जमत आहे का? मी प्रयत्न करत असतो सगळं करायचा, पण तरी असं वाटतं की काही ना काहीतरी राहतच आहे. कधी हे कधी ते. ती बिचारी कधीच कंप्लेन करत नाही, पण मला माहितीये ना, मला जाणवतंय की मी कमी पडतोय. एकट्यानं हे सगळं सावरायला नाही जमत आहे मला नेहा. खूप त्रास होतो बा तुझ्या नसण्याचा, तुझ्याशिवाय जगण्याचा. तुझी आठवणही काढायची नाही, कोणासमोर तुझा विषय काढायचा नाही. सगळं छान आहे. मी आता सावरलोय. हे सतत भासवत राहायचं स्वतःलाही आणि जगालाही. आय कांट डू इट नेहा. का सोडून गेलीस मला तू? का अर्धवट टाकून गेलीस हे सगळं? इतक्या प्रेमाने मांडलेला डाव असा अर्धवट सोडून जायचा अधिकार कोणी दिला तुला? आय नो, मी तुला म्हणालो होतो मी कधी कंप्लेन करणार नाही, बट आय कांट डू इट.
मी एकटा हे सगळं नाही सावरू शकत नेहा. आजही परीला इंजेक्शन देताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. ते अश्रू तुझे असतात. अजूनही मला असं वाटत राहतं की माझी नेहा, सावलीसारखी माझ्या बरोबर असणारी माझी नेहा इथेच आहे, माझ्या जवळ, माझ्या आसपास. पण तू नाही आहेस. मी काय करू? आधी मला परीची खूप भीती वाटायची, सतत तिची काळजी वाटायची. पण आता मला माहितीये मी असेन नसेन ना तिच्यासोबत तरी तू असशील. मी जरी नसले ना तरी. काय चाललंय तुझं? मी नसले तरी, मी असेन नसेन, परीची काळजी घेशील. कुठे जातेस तू? हा, कुठेही जाऊ देणार नाहीये मी तुला. ओके. एनिवेज, काय बघतेस तू? या डोंट वरी, आय एम फाईन. ओके. तुझ्या नसण्याची सवय करून घेतोय मी खरा, पण तुझ्या असण्याची किंमत मला क्षणोक्षणी जाणवते. आय मिस यू. एनिवेज यार, खूप रात्र झाली आहे. तूही झोप आता. मी काय रात्रभर बडबड करत राहीन. उद्या सकाळी परीलाही लवकर उठवायचंय. आय लव्ह यू. द फॅक्ट इज I can't live without you. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत नाही.